नमस्कार. सातारा आवाजमध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. नगरपालिका या ठेकेदार गुत्तेदार चालवतात अशी अवस्था होऊ नये ही काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. नगरपालिका या भ्रष्टाचाराचा अड्डा बनता कामा नयेत असे देखील कान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोचले आहेत. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकणार असे सुतोवाच असं भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून आपल्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे चार्ज केलेला आहे. आपण हा जो काही सोहळा ठेवला इतरही भागापेक्षा आम्हाला जास्त आनंद हा साताऱ्याचा आहे. कारण अनेक वर्ष सातारा हा काही लोकांना असं वाटायचं की त्यांचाच आहे, पण आपल्या नेत्यांनी असं परिवर्तन या ठिकाणी घडवून दाखवलं की आता तर नगरपालिका झाली. मी आजच भाकीत करून जातो, जिल्हा परिषदेमध्येही सर्व नेते मंडळी आणि तुम्ही मिळून पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आहे. हा आत्मविश्वास मला या ठिकाणी, बाबा बरोबर आहे ना, आत्मविश्वास जय भाऊ अध्यक्ष महोदय घेऊन जाऊ ना. हा आत्मविश्वास, त्या आत्मविश्वास मला आयांना आहे. विशेषतः नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की निधीची कुठेही कमतरता राहणार नाही, गतीला देऊ. अपेक्षा केवळ एकच आहे, लोकांनी आपल्याला निवडून दिलाय, आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवू. आणि त्यातली पहिली अपेक्षा आहे की पारदर्शी प्रामाणिकतेतून काम झालं पाहिजे. नगरपालिका ज्या आहेत या भ्रष्टाचाराचा अड्डा बनता कामा नये. नगरपालिका ठेकेदार गुत्तेदार चालवतायत अशा पद्धतीची अवस्था येऊ नये. तर मिळालेला एक एक पैसा हा जनतेचा आहे आणि आपण या पैशाचे विश्वस्त आहोत असा विचार करून जर या ठिकाणी आपण नगरपालिका चालवली तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो 5 वर्षानंतर तुम्हाला मत मागायला देखील जावं लागणार नाही. लोक तुम्हाला घरी बसून निवडून देतील आणि वारंवार निवडून देतील. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं ही आपल्या सर्वांना मी